अहो नवरा मुलगा कुठे आहे? बोलवा त्यांना. येतील. तुम्ही पूजा चालू ठेवा. ताई जरा साईडला येतेस काय? बोलायचंय. काय झालं? बोल की इथंच. आणि तू आदिपतीने आणायला गेली होतीस ना, एकटीच का आलीस? त्यांच्याच बद्दल बोलायचं आहे. बोल पटशिरी. ताई ते खोलीत झोपलेत. झोपलीत? आत्ता? त्यासनी ताप चढलाय वाटतं, असं सांगितलंय त्यांनी. म्हणजे मला तर वाटायले ते टाळाटाळ करायलेत. त्यासनी यायचंच नाही मंडपात. नाही नाही, असं शक्य नाही. अधिपतीने आम्हासनी शब्द दिलाय, काही झालं तरी ते आपला शब्द मोडणार नाहीत. सॉरी सॉरी ताई, पर ते यायला तयार नाहीत. आम्ही बघतो, तू थांब इथंच. ताई यायल्या अधिपतीसनी घेऊन. तुम्ही जरा शांत बसा, शांत बसा. यायले यायले यायले. सावकाश सावकाश. एक मिनिट, हे घ्या पाणी प्या. हे घ्या. दे. बरं वाटतंय? दुखतंय का खूप? तर जरा थोडं असं बधीर झाल्यावानी नाही का, असं टीव्हीला मुंग्या आल्यावानी, असं बंद चालू अंधारी आहे. अरे बापरे, ते तुमच्या डोक्याला मार लागला ना, त्यामुळे असेल. नाही ठीक आहे. नाही ठीक नाहीये. चला, तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. करूया आपण काहीतरी करूया. चला तुम्ही उठा आधी. नाही, आपण कुठे आहे नक्की? आपण कुठे? तुम्हाला खरंच आठवत नाहीये का? नाही. हा, हो, बजरंगनी लॉक केलं होतं आपल्याला इथे. त्यात तुम्हाला काहीच आठवत नाहीये? नाही तसं नाही, आठवतं मला. लॉक केलं आपल्या. मग इथनं बाहेर पडलं पाहिजे आपल्याला, काहीतरी बघितलं पाहिजे, हालचाल नियोजन लावलं पाहिजे काहीतरी. सावकाश तुम्ही ऐका माझं. जरा इथे शांतपणे बसा. नाही आता बसता कुठं? तो बजरंग आहे कुठं? तो गेला पळून. हो, तुम्ही ठीक आहे का? हो, तुमच्यामुळे. अधिपती, तुम्ही जर नसता आलात ना, तर माझं काही खरं नव्हतं. तो घाणेरडा माणूस, तो नराधम. रडू नका तुम्ही. ओ ऐका की, रडू नका. सॉरी. नाही. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. सॉरी. मी तुम्हाला काही झालं असतं तर मी भुवनेश्वरी मॅडमना काय सांगणार होते. सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला. नाही असं काही नाही. मी ठीक आहे, मला काय सुद्धा झालेलं नाही. आम्ही म्हणलं ना, जरा मला बारीक इथं ना, इथं हे झाल्यामुळे थोडं असं बधीर झालं का. पण आता नाही, आता ओके आहे. जरा बाहेर हवेत गेलं ना की बरं वाटेल. पण इथनं आपण ना बाहेर गेलं पाहिजे आता, है ना? हो. आई साहेब वाट बघत असतील. आई शपथ, काय गोंधळ झाला का. तुमच्या पण घरचे, तुमचे बाबा वगैरे वाट बघत असतील. आपण आपल्याला बाहेर पडलं पाहिजे इथनं जरा ना. मला
हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. अतिलाड केले तुम्ही तिचे. तिला वाटेल ते सगळं करू दिलंय तुम्ही. आणि हेच आहे ना, हेच चुकलंय तुमचं. जरा काही बंधनं नाहीयेत तिच्यावर. सगळं काही ती स्वतःच्या मनाप्रमाणे करते. नुसतं आपलं शाळा विद्यार्थी शाळा विद्यार्थी. अरे किती हजारदा समजावलंय तिला, एवढी अटॅचमेंट ठेवू नको शाळेशी, जरा डिटॅच होऊन काम करत जा. पण नाही, वाहून घेतलंय ना स्वतःला शाळेसाठी. आला फोन की गेली शाळेत. साखरपुड्यातही तेच केलं आणि आता लग्नातही तेच. कमलराव, अहो तुमचा राग कळतोय आम्हाला. प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो काय शांत हो काका. अहो लग्न आहे माझं आणि बायकोचा पत्ता नाहीये, तिला फोन लागत नाहीये. काय करू मी? कमलराव सांगू का, नाही म्हणजे येईल होती. तिला एक कल्पना आहे ना या सगळ्याची. म्हणजे असं वागणारी नाहीच आहे ती. काहीतरी गंभीर कारण असल्याशिवाय ना खरंच अक्षरा असं काही करणार नाही. विनयच्या तब्येतीचं काहीतरी. अहो एवढं काय त्या विद्यार्थ्यांचं. नाही, मला मान्य आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीत ना आमच्या अक्षरात थोडी वाहवत जाते, पण ती आली ना की तुमच्या समोर बसवून तिला आम्ही समजून सांगू, हो की नाही? अहो समजावण्यासाठी ती आधी घरी तरी यायला हवी ना. अहो येईल ती घरी. म्हणजे कुठे कुठे जाणार सांगा ना, ती दुसरीकडे कुठे जाणार? कमलराव, अहो दारात पाहुणे, तुम्ही थोडं समजून घ्या ना. अहो मी समजून घेऊ शकतो, पण माझ्या आई बाबांना कोण समजावणार? त्यांना तर खुपणारच ना हे सगळं. प्लीज, अहो चुकलं आमचं. आम्ही तिला पाठवायला नको होतं, पण तुम्ही तुमच्या आई बाबांना शांतपणे जरा समजून सांगा ना. मी हात जोडतो तुमच्या समोर. कमलराव, लग्न ठरलेल्या वेळेतच होईल. अक्षरा परत येईल, खरंच सांगते. आणि सगळे विधी कसे होणार? नाही म्हणजे आम्हाला मान्य आहे की काही विधी होणार नाहीत, पण लग्न महत्वाचं आहे की नाही? डोकं फिरवते तुमची मुलगी, बाकी काही नाही. कमलराव प्लीज, तुम्ही बोला ना एकदा तुमच्या आई बाबांशी. हो, आम्ही ना फोन करतो तिला आणि तिच्याशी संपर्क साधतो. मी तुम्हाला सांगू का, सगळं जसं ठरलंय ना तसंच होणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या पालकांना हँडल करा ना. आम्ही अक्षराशी कॉन्टॅक्ट करतो. अहो कसा फोन करणार? फोन बंद येतोय तिचा. आणि आज ती लग्नात वेळेत नाही पोहोचली तर लग्नही नाही होणार आमचं. माझ्या लग्नाला ना मुहूर्तच नाहीये. अहो सुरू झाला असेल, आता फोन सुरू झाला असेल तिचा. आम्ही कॉन्टॅक्ट करतो ना. तुम्ही तुमच्या पालकांना बघा ना. ठीक आहे. अधिपती हे बघा, हे किती आहे? काय किती आहे? अहो इकडे सावकाश आणि इकडे बघून सांगा. काय 2 आहेत? 2. हा, हे अधिपती 4. हे हे ना, हे 178. अहो 7 आहेत हे. मी तुम्हाला सांगतेय, तुम्हाला स्मृतीभ्रंश. अहो मी जोक केला. तुम्ही आत्ता इथं काय गणिताची परीक्षा घ्यायला आहे का माझ्या रोजक्याची परीक्षा का? हळूहळू खूप दुखतंय ना. मला सांगा, तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आठवतंय का? संपूर्ण नाव म्हणजे तुमचं पहिलं नाव, मग वडिलांचं नाव, आडनाव असं. थँक्यू, मला सांगितलं, मला माहित नव्हतं संपूर्ण नाव म्हणजे. थँक्यू सो मच. आता सांगा. अधिपती भुवनेश्वरी सूर्यवंशी. बघा चुकलात ना. तुमचं संपूर्ण नाव सांगताना तुम्ही वडिलांचं नाव सांगितलंच नाहीत. कारण मी वडिलाचं नाव लावतच नाही. का? नाही लावतो. आपण काहीतरी कारण असेल ना. अहो मास्तरींबाई, तुम्हाला आत्ता मी हे कारण सांगत बसू काय आत्ता ह्या वेळेला? हा, म्हणजे तुम्हाला वडिलांचं नाव आठवत नाहीये तुमच्या. मी तुम्हाला सांगतेय, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला. चारू हास बस. इतकं सोपं होतं. आता सांगा, मी कोण आहे? तर माझी एवढी शाळा घेणारं दुसरं कोण असणार? मास्तरींबाई. गुड. आपल्या शाळेचं नाव? भुवनेश्वरी विद्या मंदिर, राजारामपुरी, 7वी गल्ली, कोल्हापूर. बस. गुड. ठीक आहे. आता सगळं ठीक आहे, पण तरी तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल ना. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला? तुम्ही मागे बघितलं असतं तर हे झालं असतं का? किती त्रास होतो आता तुम्हाला. नाही, आपण ना लवकरात लवकर इथून बाहेर पडूया आणि डॉक्टरांकडे जाऊया पहिले. हो, तुम्हाला काही इंजुरी वगैरे झाली आहे का? इंटरनल सगळं बघायला पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही चालू शकाल का? मग आता काय रांगा लागलोय मी? अहो चालणार मी, काय काळजी करू. नाही चालू, तुम्ही काय उचलून येणार आहे मला? आणि कुणीकडे नेणार उचलून? हॉस्पिटलमध्ये. अहो मला काय सुद्धा झालेलं नाही आहे. अधिपती असं का करताय तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला डोक्याला मार लागला
पाहिजे. हा, मग त्यासाठी इथनं आधी बाहेर पडलं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हासनी? हा, आई साहेब वाट बघत असतील. आई शपथ, ते रव्या पाव्या आणि ओंक्यानं काय? ठीक आहे ठीक आहे. अहो, माझं लग्न आहे माझं आणि मी इथे घरी सगळे पाहुणे वगैरे आले असतील. मग माझे आई बाबा माझी वाट पाहत असतील. सगळ्यांना काय सांगतील ते? का मी घराच्या बाहेर पडले? सांगत होती मला माझी आई, मी ऐकलं नाही तिचं. ऐकायला हवं तुम्ही. माझ्या घरचे बिचारे. मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी सुखरूप. तुम्ही रडू नका. तुम्हाला माहित नाहीये माझ्या घरी. काय झालं? असे का बघतोय? मी आहे ना स्वप्नात तुम्हाला आतापर्यंत रुमाल देतोय असं बऱ्याचदा बघितलं. आता रिअल मध्ये रिअल रुमाल, रिअल माणसाला स्वप्न. मी म्हटलं ना तुम्हाला, तुमच्या डोक्याला जबर मार लागलाय. काहीतरी परिणाम झालाय तुमच्या डोक्यावर. नाही, आपण इकडनं ना लवकरात लवकर बाहेर पडूया आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊया आणि डॉक्टरांना दाखवूया. माझ्याही घरचे माझी वाट पाहत असतील, बिचारे हवालदिल झाले असतील. आपण लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. सावकाश हो, जरा सावकाश. यार कुणी आहे काय? नाही अधिपती, मी तेच सांगते, कोणी नाहीये बाहेर. मी खूप हाका मारल्या आणि गुंडांनी दरवाजा पण लॉक केलाय. काहीतरी मार्ग असेलच की इथनं बाहेर पडायचा. नाही, ऐका, मार्ग एकच आहे. आपल्याला दरवाजा तोडावा लागणार आहे आणि मला कळत नाही की दरवाजा कसा तोडायचा. मला खरंच कळत नाही आपण बाहेर कसे पडणार आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा आपल्याला आहे ना नाही उघडत येतो. आणि आपल्याला फक्त या खोलीच्या बाहेर पडायचं. इथनं बाहेर पडल्यानं माझी गाडी लावलेली आहे बाहेर. मी पहिल्यांदा तुम्हाला गाडीत बसून तुमच्या घरी सोडतो, मग मी घरी जातो. बस टेन्शन घेऊ नका तुम्ही, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि नेटवर्क येईल जरा बाहेर गेल्यावर आपल्याला. अधिपती ऐका. नाही नेटवर्क येणार इथे. अधिपती ऐका, मी काय सांगतो. तुमच्या बाबांना आपण पहिल्यांदा फोन करू. तुमचा फोन बंद आहे. अरे पण ठीक आहे, इथनं बाहेर पडलो की आपण गाडीत गेल्यावर चार्जिंग करू ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आपण बाहेर पडणार, काळजी करू नका. बाहेर पडणार. अधिपती मला किती छान वाटलं माहिती तुम्ही असं म्हटल्यावर. खरंच फार बरं झालं तुम्हाला जाग आली. म्हणजे मला ना आधी इतकं टेन्शन. खरंच फार बरं झालं. मला आता आशा वाटते की सगळं ठीक होईल. हा होणारच आहे ठीक. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही, आता मी टेन्शन घेणारच नाहीये. आपण दोघं मिळून प्रयत्न करू आणि एकत्र बाहेर पडू. हा बरोबर. इथं काही जन्म नाही काढायचा आपल्याला. जन्म असा शब्द आहे. ऐका की तुम्ही ना आता आमच्या भाषेच्या चुका काढत बसू नका. हो, बरं वाटतंय म्हणून लगेच ओरडू नका माझ्यावर. का हो का तुमचा वर्ग नाही आहे लगेच शाळा घ्यायला? हे बघा, मराठी भाषा आहे एवढंच म्हणणं आहे. नाही आमची मराठी अशीच असते. मग आमची तुमची असं काही नसतं. मराठी असते. म्हणजे तुमची बरोबर आणि आमची चूक काय? एक मिनिट, मी असं म्हटलेच नाहीये. नाही एक मिनिट, तुम्ही एक मिनिट. आता ऐका आपण आता संकटात आहे का नाही? आमच्या मराठीत बी संकटच असते, तुमच्या मराठीत बी संकटच असते. आता ह्यो वाद आपण घालायला नको. हा, एकदा तुम्हाला तुमच्या घरला पोहोचवतो, मग आपण एक स्पेशल चर्चासत्र घेऊया भाषा या विषयावर. हा बरं ऐका ना, विनय कुठे आहे? पाठवलं मी त्याला, घरला पाठवलं. नाही पण तो इथे आलाच कसा? त्यानं बघितलं होतं तुम्हाला किडनॅप करताना. त्यानं फोन केला मला आणि कळवलं. आणि तुम्ही आलात लगेच? नाही म्हणजे तुमच्याही घरी लग्न आहे, कार्य आहे, गडबड सुरू आहे आणि ते सगळं सोडून तुम्ही आलात का? तुमच्यासाठी. अहो म्हणजे आता एखादी बाई संकट आहे म्हणल्यावर जायला पाहिजे ना. असं कसं बाई? आणि तुम्ही काय साध्या बाई आहे का? मास्तरीन बाई आहे तुम्ही आमच्या शाळेच्या. तुम्ही मास्तरीन बाई आहे. तुम्ही नसला तर आमची शाळा कशी चालणार? त्यासाठी आता जरा थांबा.
काय 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 करताय काय तुम्ही? याचं नियोजन लावलं पाहिजे, काहीतरी तोडलं पाहिजे. सावकाश, तुम्ही काय करताय मला सांगा. विनय कसा आहे? ठीक आहे ना तो? हा ठीक आहे. ते एक बरं झालं. ह्या सगळ्यात मला ह्या एकाच गोष्टीचं समाधान आहे, इतका हुशार मुलगा आहे ना तो. तुम्हाला सांगते, मोठा होऊन तो सायंटिस्ट होणार. अगदी बरोबर. तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्हाला कसं माहित? 10 वेळा तुम्हीच बोललाय मला ही गोष्ट. हो, शक्य आहे. त्याच्या आईचा मला फोन आला ना, तेव्हा मी इतकी घाबरले होते. त्या म्हणाल्या की त्याचा मोठा ऍक्सिडेंट झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मी खूप घाबरले होते. नाही खोटं बोलली ती बाई. हो, मलाही असंच वाटतं. हा तसंच आहे. खोटा फोन केलेला असू शकतो का? खोटाच फोन केला, तसंच आहे. हो, जरा सावकाश ना. तुमच्या डोक्याला मार लागला होता, विसरलाय? डोसक्याला मार लागलाय, खांद्याला नाही. तुम्ही डोसक्याचा मार भरून निघालो. म्हणजे अजून कुठल्या मारेजो भरून नाही निघणार? काय नाही, जाऊ दे, सोडा आहे. हो, काय करताय अधिपती? सावकाश. हो, थांबा, लागेल तुम्हाला. एक मिनिट इकडे या. इकडे या आधी. समोर उभे राहा. आपण दोघे मिळून अडकलो आहोत ना, मग आपण दोघे मिळून बाहेर पडायचं. तिकडून नाही, फक्त इकडून बाहेर पडायचं. एकीचे बळ मिळते फळ. चला. अहो ऐका माझं, तुम्हाला लागेल, तुम्ही येऊ नका, मी बघतो काय करायचं. अर्थ कळतोय का? एकीचे बळ मिळते फळ. चला चला, मी 1 2 3 म्हणेन आणि 3 वर आपण एकत्र धडक मारायची. ठीक आहे? चला चला, दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या तुम्ही. चला. घेतलाय. 1 2 3. सॉरी. अरे माझ्यामुळे तुम्हाला सारखंच सगळंच चुकतंय माझं. लागलं का तुम्हाला? मिळालं फळ. अक्षरा घरात नाही. घरात नाही म्हणजे? ही हळूहळू घरात नाही म्हणजे बाहेर गेली आहे ती. अंगाला हळद लागल्यावर? अगं तिचा तो विद्यार्थी आहे ना विनय, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. काय गेला सुतक येणार होतं का? बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. अरे काय शांत व्हा? दर वेळची नाटक आहे तिची. कधीतरी सिरियसली घेणार आहे काय सगळं? सारखं डोकं फिरल्यासारखी वागते ती. आता गेलीच का ती? आई सांगितलं ना ती एमर्जन्सी होती म्हणून. आली का एमर्जन्सी? अरे सारखी कसली एमर्जन्सी असते हिला? सारखं लोकांसाठीच धावणार का ही? आणि कोण तो विद्यार्थी? तिला काय आपली किंमत आहे की नाही? अरे लग्न आहे तुमचं, लग्न काय ह्याची चेष्टाच वाटते तिला? मुहूर्त चालाय, तिकडे पाहुणे खोळंबल्यात. आता काय? बाबा येईल ती. कधी? काय गॅरंटी? स्वतःहूनच पळून बिळून गेली नाही ना? आई काही काय बोलतेस तू? असं का करेल ती? इच्छा नसेल तिची कसली? लग्नाची. आई तू उगाच असं काही बोलू नकोस. अरे लग्न ठरल्यापासून कधी आली ती येळेवर? लग्नाच्या बाबतीत तिला आहे का इंटरेस्ट? सारखं आपली शाळा आणि त्या भुवनेश्वर मॅडम आणि त्यांचं ते पोरग. त्यांनीच पळवून नेलं नसेल ना तिला? आणि त्याच्या आईला सारखी नडत असते ही म्हणून. अहो विहीणबाई, काय झालं? थोडं शांत व्हा ना तुम्ही. काय म्हणाला विहीणबाई? त्यासाठी आपल्या मुलांची लग्न तर व्हायला हवीत ना? होईल. तुम्ही थोडं शांत व्हा ना. कसं होईल? आम्ही काय आता याचं सुपारीशी लग्न लावून द्यायचं का? अहो असं काहीही होणार नाही. अक्षरा येईल वेळेत. अहो अक्षराची शपथ घेऊन सांगतो आम्ही जे काही सांगितलंय ना ते सगळं खरं सांगितलं, काही खोटं सांगितलेलं नाहीये तुम्हाला. कधी? बाबा हळू. बापरे, तो कधी सांगा की तुम्ही वराड दारात आल्यावर? अहो हे जर आधी सांगितलं असतं तर आम्ही थोडं लेट निघाला असतो ना. तवर तुमची लेट पण आली असती घरी. नाहीतर काय? आता पाहुण्यांसमोर आमची नाचक्की झाली ना, त्यांना काय सांगायचं आम्ही? नाही मी तर म्हणतो पाहुण्यांना आता काहीच सांगू नका. मग काय करायचं? मला वाटतं आपण पोलिसात जाऊ.
जसं तुम्हाला टेन्शन तसं मला पण टेन्शन आहे. चल 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 झोप झोप. अरे तू चल. अरे काय झालं? अरे थोरल्यासारखा राहायला अरे अधिपती लवकर आलं तर बरं, नाही तर मला पण हार्ट अटॅक यायचा. काही होणार नाही. टाकले सरकार आजारी आहे माहिती आहे ना तुला.